भारताची लोकसंख्या 144 कोटींवर, 24% लोक 0 ते 14 वयोगटातील. UNFAच्या अहवालातून माहिती. माता मृत्यूदरामध्येही लक्षणीय घट. जपानच्या शिकोकूमध्ये भूकंपाचे हादरे. 6.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. मध्य पूर्व आणि पूर्व आफ्रिकेत पुरानं हाहाकार. दुबई, अबुधाबी आणि बहारीनमधील अनेक भाग पाण्याखाली. ओमानमध्ये 18 जणांचा मृत्यू तर केनियामध्ये 13 जणांचा मृत्यू. राजकारण गेलं मिशीत हा चित्रपट 19 एप्रिलपासून प्रदर्शित होणार. चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत प्राजक्ता हणमकर, श्वेता पारखे, उन्नती कांबळे, रेश्मा राठोड, प्रकाश भागवत, विजय देशमुख, राजू सोनवणे, नितीन कुलकर्णी, बाळू मुकादम, प्रशांत जाधव, विनीत गुंडे, हरीश तिवारी, शैलेश रोकडे या कलाकारांच्या भूमिका. पुष्पा 2 हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सुपरहिट. अभिनेत्री रवीना टंडनच्या पतीकडून चित्रपटाचे दक्षिण भारतातील रिलीजचे डिजिटल हक्क खरेदी. चित्रपटानं कमावले 200 कोटी. एलॉन मस्क 22 एप्रिलला भारतामध्ये येणार. यावेळेस ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. टेस्ला कंपनीला भारतात कसं आणता येईल याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. अहमदाबादमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत अमित शहांचा उमेदवारी अर्ज दाखल. नरेंद्र मोदी 400 पार करून पुन्हा पंतप्रधान होणार. एबीपी माझाशी बोलताना अमित शहांचा विश्वास. काँग्रेस पक्षच राहुल गांधींना गांभीर्यानं घेत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका. तर संपूर्ण देशात मोदी सरकारला कोणतंही आव्हान नाही. शहांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शहांचा आज गुजरातमध्ये 4 रोड शो. रोड शोला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा आज केरळच्या 3 शहरांमध्ये रोड शो आणि रॅली. IPLमध्ये आज पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगणार. मोहालीतील मल्लानपूर इथल्या मैदानावर सामना खेळवला जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.